विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत, की जेणेकरून ते प्रश्न परत आता नाही आले पाहिजेत, कधीच नाही आले पाहिजेत. पहिला प्रश्न आहे तुमचा, की सर माझी काहीच तयारी झालेली नाहीये, झिरो प्रिपरेशन आहे. कुणी तुम्हाला सांगितलं तुमची झिरो प्रिपरेशन आहे म्हणून? तुम्ही केलाय अभ्यास. वर्ष 2 वर्ष अभ्यास केलेला आहे, पण तुम्ही फक्त तुमच्याकडे ना कॉन्फिडन्सची कमी आहे. तेवढा आणा. पुढच्या आयुष्यासाठी तो उपयोगी ठरणार आहे. तुमची झिरो प्रिपरेशन नाहीये बाळांनो. तुम्हाला येतायत बरेचसे पॉइंट. फक्त तुम्ही त्या परीक्षेचा तणाव घेतलाय. एक्झाम जशी जवळ येते ना, की तुम्हाला वाटायला लागतं, की माझं काहीच झालं नाहीये. मी तुम्हाला एका मिनिटात स्टोरी सांगतो. एकाच मिनिटात. मी साताऱ्यातल्या सगळ्यात बेस्ट क्लासमध्ये 11th-12th ला होतो. हां, मग मी 10वी ला टॉपर होतो ना. मग ऑब्व्हियसली क्लास पण दी बेस्ट निवडला वडिलांनी. तिथं सगळे एक्स्ट्राऑर्डिनरी मुलं होती. मला असं वाटायचं, की मीच झिरो आहे, मीच झिरो आहे. बाकी सगळे हुशार आहेत आणि मला काही येत नाहीये. आपलं काय खरं नाही. आणि या तणावात 2 वर्ष काढली. प्रचंड नुकसान झालं. आता या घटनेला झाली भरपूर वर्ष. 1995 ला मी 11th-12th ला होतो. 1997 ला मी 12वी 1997 साली मी 12वी ची परीक्षा दिली. किती वर्ष झाली बघा आता जवळ-जवळ 28 वर्ष झाली. ओके. पण आज माझ्या क्लासमध्ये असे स्टुडंट येतायत, की ज्यांचे आई किंवा वडील माझ्याबरोबर माझ्याच बॅचमध्ये किंवा 1-2 वर्ष मागे-पुढे त्याच कोचिंगमध्ये होते आणि माझ्या बॅचमधली अशी सुद्धा मुलं किंवा मुली असतील, ज्यांचे स्टुडंट माझ्याकडे आलेत 11th-12th ला आणि मला काय कळालंय, की मलाच त्यांच्यापेक्षा जास्त मार्क होते. ज्याला मी हुशार समजत होतो, तो स्टुडंट तर 12th फेल आणि पुन्हा आर्ट्सकडे वळायला लागला होता त्याला. ज्याला मी हुशार समजत होतो, त्याला माझ्यापेक्षाही कमी मार्क होते. म्हणजे विचार करा आता. आपण स्वतःला कमी लेखतो, त्यामुळे झिरो प्रिपरेशन नाहीये आणि क्लासमधल्या कुठल्याच मुलांशी स्वतःला कंपेअर करू नका. तुम्ही ग्रेट आहात. तुम्हाला फक्त तुमचा कॉन्फिडन्स आणायचा हे लक्षात ठेवा. मी करू शकतोय, मला करायचंय. ओके, पहिला पॉइंट क्लिअर केला, ही झिरो वगैरे काही नाहीये. चांगला चाललाय तुमचा अभ्यास. आता फक्त इम्प्रूव्ह करा. फायनल टच द्या. तुमचा दुसरा प्रश्न नेहमी येणारा, खूप भीती आहे. अरे खूप भीती वाटते. सगळ्यांना भीती वाटते. सगळ्यांना. मी सुद्धा घाबरतो बऱ्याच वेळा लक्षात घ्या. हो, पण तुम्ही असं एकटे नाहीये, की तुम्हाला भीती वाटते, बाकीचे सगळे निवांत आहेत. मनातून आतून सगळे घाबरलेले असतात. सांगतो तुम्हाला, आता 50 वय होत आलं माझं. ह्या 50 वर्षाच्या अनुभवातून सांगतोय तुम्हाला, की जर तुम्हाला हे टाळता आलं ना, संपलं. आनंदी राहायचंय. मी तुम्हाला खरं सांगू का? काय असतं तरुणपणात माहितीये का? आपण रागीट असतो, चिड करतो. मी तुम्हाला खरं सांगू का? आत्तापर्यंत ना मी इतकं भांडलो असेल ना, पालकांशी भांडलोय, मुलांवर दादागिरी, सगळ्या गोष्टी चिड सारखी. पण आज मला कळालंय, ओके, की ह्याच्यामुळंच आपलं ना नुकसान झालंय. मग मी त्यात चेंजेस केलेत. आता विषय थोडासा भरकटतोय बरं का लक्षात घ्या. मला सांगायचं एवढंच होतं, की सगळ्यांच्यात ह्या गोष्टी असतात. सगळेच म्हणूया काय मला म्हणायचंय मग घाबरतात. पण ह्याच्यातून पुढे आलं पाहिजे. आज मी तुम्हाला सांगतो मला भीती वाटत नाहीये कुठल्याही गोष्टीची. प्रत्येक सिच्युएशन हँडल करतोय. हां, करतोय. हां, मला आता कुठल्याही गोष्टीचा तणाव येत नाहीये. त्या तणावातूनच माझी भांडणं व्हायची, भीतीतूनच माझी भांडणं व्हायची किंवा हा असं बोललं, तसं बोललं, हे असं झालं, तसं झालं. असला विचार करायचाच नाहीये तुम्ही कुठलं. बरं आता सगळ्यात महत्वाचं ही भीती का वाटते माहितीये का? ह्याच्या पुढचा प्रश्न. स्कोर होईल ना माझा चांगला? होईल ना. विचारतात मुलं मला, की "सर होईल ना स्कोर? सर हे होईल ना?" अरे, असं का विचारताय तुम्ही? तुम्ही अभ्यास करताय. मग जो स्कोर आहे ना, तो कमी जास्त होणार आहे, ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे एखाद्या मॉक टेस्टमध्ये स्कोर हाय होईल, दुसऱ्या मॉक टेस्टमध्ये कमी येईल. हां, पण जेव्हा कमी येईल, तेव्हा मी नेहमी एक एक्झाम्पल मुलांना देतोय 148 आणि समजा 160 प्लस काहीतरी मार्क होते. ऑब्व्हियसली स्टुडंटला जबरदस्त मार्क आहेत. मग या स्टुडंटला पडले होते 98 पॉइंट समथिंग 9 पर्सेंटाइल बरं का. ओके. 160 स्कोरला 98.9 पर्सेंटाइल आणि हा जो स्टुडंट आहे 148 त्याचं पर्सेंटाइल 99.5 बघा आता. अरे शिफ्ट वेगळ्या-वेगळ्या होत्या ना रे बाळांनो. त्यामुळे स्कोर जो होईल ना, तो चांगलाच आणायचा आहे आपल्याला. प्रिपरेशन त्या लेव्हलचं करतोय आपण. हां, बरं आता एक लक्षात घ्या. प्रत्येक जणच 180 प्लस नाही रे जाणार, ही रिॲलिटी आहे. पण तुम्ही आता तुमच्या सॅच्युरेशन पॉइंटपर्यंत आला असणार आहे. म्हणजे काही मुलांचा स्कोर 100च्या आसपासच असणार आहे, काहींचा 120 असणार आहे, काहीचा 140. आता माझ्याकडे एक स्टुडंट आहे, तिचा 150 प्लस स्टुडंटनी 150 प्लस नेहमी स्कोर आहे. बरं एक अजून एक स्टुडंट आहे, तिचा 180 प्लसच्या आसपास नेहमी स्कोर आहे. मग 180 वाला काय म्हणतो माहितीये का? 190 केव्हा होणार? हे 150 वाला काय म्हणतो माहितीये का? 180 कडे केव्हा जाणार? 120 वाला म्हणतो 150. मी तुम्हाला सांगतो माझ्या भावाला तर 196 स्कोर होता. ओके. मग त्यावर्षी ना कितीतरी मुलं अशी होती की ना 200 पैकी 200 पडले होते. असू दे ना, पण हे काय वाईट आहे स्कोर? हाही चांगलाच स्कोर आहे लक्षात घ्या. इव्हन 80-90
जरी आत्ता होत असेल ना, तर सांगतो मॉक टेस्टचे पेपर हे टफच असतात लक्षात घ्या. सीईटीचा पेपर हा तुलनेत ईझी असतो. पण ती मानसिकता ठेवली पाहिजे. मग स्कोर होणार का? होणारच लक्षात घ्या. दुसरा क्वेशन ड्रीम कॉलेज राहू दे आता. स्कोरच माझा 100 पोहोचलाय. कुठला आता सी मिळणार आहे. मग एक काम करूया आपण जरा खाली येऊया. पी-आय-सी-टीकडे येऊया. अजून खाली व्ही-आय-टीकडे येऊया. नाही, नाही, नाही. आता अजून खाली आलं पाहिजे. ए असं करू नका. हां, नाही, नाही. तुमचं स्वप्न जे आहे ना, ते मोठंच असलं पाहिजे. हां, मिळेल का ना मिळेल ही दुसरी गोष्ट रे. पण आत्ताच खाली आला ना, तर ते बी कॉलेज मिळणार नाही. अजून खाली जावं लागेल. ही रिॲलिटी आहे. हां, टार्गेट अतिशय मोठं ठेवलं पाहिजे. तर सगळ्या गोष्टी शक्य होणार आहेत. मग हे बी डोक्यात आलं का तुमच्या? हा एक चाललाय मुद्दा. आता राहू दे आता. मुली असतील तर सी राहू दे. आता कमीच तर मिळते का बघूया आपण. असं पण म्हणतायत. नाही, नाही, नाही. हे चुकीचं आहे. तुमचं ड्रीम आहे ना, तेच ठेवायचंय. त्याच्यासाठी झटायचंय लक्षात घ्या. आता मॉक टेस्टच्या स्कोरवरून डिमोटिव्हेट व्हायचं नाहीये. हे लक्षात घ्या. ओके. आणि मी तुम्हाला क्लिअरली सांगतो लक्षात घ्या, की हा स्कोर आणायचाय चांगला आपल्याला. पण हा जो स्कोर आहे ह्याच्यावर तुम्हाला जे कॉलेज मिळालं ते स्वीकारायचंय. दी बेस्ट कॉलेज. तुम्हाला परत रिपीट वगैरे करायचं नाहीये लक्षात घ्या. हे पण डोक्यात ठेवायचं. तो प्रश्न यायला पाहिजे होता, की सर असंही बोर्डची एक्झाम अवघड गेलेली आहे. मी बोर्डला पण रिपीट करणार आहे आणि सीईटी कधी हो पुढल्या वर्षी? या लेव्हलची पण मुलं आहेत. आत्ताच ठरवलंय रिपीट करायचंय. नाही. बोर्डचा रिझल्ट लागायचा अजून लक्षात घ्या. आणि मी अगोदरच सांगतो, जुलैच्या अटेम्प्टमध्ये काही नावालाच ती इम्प्रूव्हमेंट एक्झाम आहे. त्यात इम्प्रूव्हमेंट होत नाही. हे पुढचे 2-3 महिने तुमचे कुठं जातात तुम्हाला कळत नाही. आणि जुलैची इम्प्रूव्हमेंट एक्झाम ही प्रत्येक विषयाची द्यावी लागते. तुमचा मराठी असेल, मराठी इंग्लिशची पण तयारी कशी करणार तयारी? आणि हो आता बोर्डच्या एक्झामला 5 दिवस सुट्टी होती. इम्प्रूव्हमेंट एक्झामला तेवढी आहे का सुट्टी? सलग पेपर असल्यावर काय करणार? हा पण पॉइंट आहे लक्षात घ्या. ओके. त्यामुळे ड्रीम कॉलेज हे ड्रीम कॉलेजच ठेवायचं लक्षात घ्या. ते स्वप्न त्याचंच टार्गेट ठेवून अभ्यास करत राहायचंय. आता पेपर खूप अवघड असणार आहे. काय मी तुम्हाला सांगतो, कुठनं हा प्रश्न तुम्ही आणता कुणास ठाऊक? कोण तुम्हाला सांगतंय? हो, मी तुम्हाला सांगतो. माझे एक अतिशय हुशार माझा एक मित्र आहे म्हणूया आपण. या क्षेत्रातलाच आहे. त्यानं कितीतरी वेळा मुलांना गाईड पण केलंय, सांगितलंय. काय? डिफिकल्टी लेव्हल पेपरची ही कशावरून ठरवली जाते रे? माझ्या मित्रानं काय सांगितलं मला, 50 पैकी 5 प्रश्न अवघड असणार आहेत. बाकीचे मॉडरेट असणार आहेत. पण जास्तीत जास्त हे ईझी लेव्हलचे क्वेश्चन असणार आहेत. पण ते जे 5 प्रश्न आहेत ना 50 पैकी टफ जेईई लेव्हलचे क्वेश्चन ते तुम्हाला डिमोटिव्हेट करतात आणि बाकीच्या सगळ्याच्यावर इफेक्ट होतोय. टाईम मॅनेजमेंट, वेळ मला पुरत नाही. अरे एका मिनिटाला तू 8-8 मिनिटं घालवतो. एका प्रश्नाला जर 8-8 मिनिटं घालवली, तर कसा वेळ पुरेल? स्किप करायला शिका. टाईम मॅनेजमेंटचा माझा व्हिडिओ आहे तो बघा. त्यात मी सगळं सांगितलंय. तीच स्ट्रॅटेजी फॉलो करा. ओके. बरं त्याच्यानंतरचा पर्सेंटाइल शेवटचा प्रश्न बरं का बाळांनो. आणि अजून एक आहे थांबा, थांबा. पर्सेंटाइलची काळजी वाटते, की एवढ्या मार्काला किती पर्सेंटाइल सांगू का? क्लिअरली सांगतोय. 90 प्लस राहावा. मिनिमम बोलतोय मी 90-100 च्या पुढे जावा स्कोरमध्ये चांगलंच पर्सेंटाइल येणार. पण 80च्या खाली आला ना 70, 50, 60 मार्काकडे आला म्हणूया आपण पर्सेंटाइल ड्रास्टिकली डाउन होतो हे लक्षात ठेवा. हां, म्हणजे तुम्हाला 90 मार्क असतील तर 90 पर्सेंटाइल आहेत. मग 70 मार्क असतील तर 40 पर्सेंटाइलवरून येऊ शकता तुम्ही. ही रिॲलिटी आहे लक्षात घ्या बरं का समजून घ्या. त्यामुळं स्कोर इम्प्रूव्ह करा सध्या पर्सेंटाइलकडे लक्ष देऊ नका. आणि हो, माझा मॉक टेस्टचा स्कोर इम्प्रूव्हच होत नाहीये. अरे, मॉक टेस्टचा स्कोर इम्प्रूव्ह करायचा आहे ना, ते मॉक टेस्टचं अॅनालिसिस करा अगोदर झालेल्या सगळ्या. आपोआप स्कोर इम्प्रूव्ह होईल. अॅनालिसिसमध्ये नुसते प्रश्न सोडवायचे नाहीयेत. का वेळ गेला तिथे एवढा? काय आपण चुकलो? याचं अॅनालिसिस करा. बरं सांगायचं सगळं सांगून झालंय. बिलकुल घाबरायचं नाहीये. फ्री 7वी फुल लेंथ टेस्ट व्हिडिओच्या अगोदर सांगायला पाहिजे होतं. 9 वाजल्यापासून तुम्हाला फ्री मिळेल आज. ओके. तुम्ही ॲपवर जाऊन ती टेस्ट द्या. दिवसभरात कधीही द्या. ओके. पण चांगली तयारी करून द्या. त्या स्कोर किती होतोय बघा. त्यात काय चुकलं बघा. टाईम मॅनेजवर फोकस ठेवा. लक्षात घ्या. ऑल द बेस्ट.